श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आलोय। आज व्हिडिओ आहे तो टाटा पंचच्या गाडीवरतीच आहे। माझी ही गाडी आहे ती ॲडव्हेंचर व्हेरियंट आहे, त्यामुळे या गाडीला कंपनीकडून फॉग लॅम्प लावून मिळत नाहीत। त्यामुळे मी काय केलं, बाहेरून फॉग लॅम्प लावून घेतले। पण झालं कसं, बाहेरून फॉग लॅम्प लावल्यामुळे मला एक फिक्स असं स्विच मिळालं नाही, त्याला एक वेगळं असं लटकतं स्विच मिळालं। त्यामुळे ते मला काही मनासारखं वाटत नाही की मनासारखं ते आवडलं पण नाही। त्यामुळे मी काहीतरी बदल करून फिक्स स्विच कसा बनवता येईल त्याचा प्रयत्न करतोय। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, आवडल्यानंतर लाईक करा, चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब करत नाही तुम्ही, व्हिडिओ बघता लाईक मात्र नक्की करता। तर चला बघूया हे फॉग लॅम्पवरचं स्विच कसं मला फिक्स बनवता येतं, तो प्रयत्न माझा सक्सेस होतोय की नाही। जे मला इथे स्विच मिळाले ना ते इथे आहे बघा, हे इथे स्विच आहे, ते हे बघा, हे स्विच आहे इथे। पण हे स्विच ना फिक्स नाही आहे, हे स्विच डबल टेपने चिटकवले हे बघा। त्यामुळे काय होतं, कधी कधी हे स्विच खाली पडतं, पायाला लागत राहतं, इरिटेट व्हायला होतं। तर हे स्विच मला आता ना फिक्स करायचं आहे। कुठे आता जमेल इथे तरी करेन, किंवा इथे जमल्यास इथे करेन, की जसं मला जमेल त्याप्रमाणे ते मी स्विच फिक्स करेन। पण त्या अगोदर काय करायचं, मला इथे मध्ये कनेक्टर लावायचं आहे। कनेक्टर म्हणजे का, जर कधी हे पॅनल काढायचं झालं तर हे स्विच त्याला चिटकून असणार, ते काढता येणार नाही। कनेक्टरमुळे ते स्विच वेगळं करता येईल। तर पहिल्यांदा ही वायर काढतो मी आणि याला कनेक्टर जॉईन करतो, आणि नंतर स्विच कसं बसवतात ते दाखवतो। ही वायर काढण्यासाठी माझा त्या साईडने बोनेट खोलावं लागेल, आणि तिकडून ते कनेक्शन, तिथे पण एक कनेक्टर आहे, ते कनेक्टरमधून बाहेर काढेन। आणि नंतर ते स्विच मी काढून झाले पूर्ण वायर सकट, की इथे ह्या ठिकाणी कुठेतरी जमेल त्याप्रमाणे कनेक्टर लावेन। तर आधी पहिल्यांदा ही वायर पूर्ण काढूया। ह्याचं हे बघा, ह्या त्या स्विचची वायर इथे आली आहे, आणि हा कनेक्टर आहे, आणि असा सेम कनेक्टर मला आता तिथे आतमध्ये लावायचा आहे। तर पहिल्यांदा हे मी कनेक्टर काढतो, हे बघा कनेक्टर काढल्याने ही वायर वेगळी झाली आहे, आणि ही आता पहिल्यांदा वायर काढून घेतो, आणि नंतर त्याला परत पुढे कनेक्टर लावतो। आधी पहिली वायर काढून घेतो मी पूर्ण। ही वायर इथे आहे, हे बघा, हा कनेक्टर आहे, इथून ही वायर येईल, इथून ही आतमध्ये जाईल, आणि इथून ती आधी पहिलं काढतो, हे पहिलं काढतो, हे आधी काढलं, हे बघा हे काढतो, बघा ही इथे वायर आहे, ही बघा ही असं पूर्ण वायर काढून घेतो पहिल्यांदा पूर्ण। याच्यात टाकली की येईल ती वायर पूर्ण, जरा थोडं दाबावं लागेल मला, आणि ती काढतो आधी पहिल्यांदा पूर्ण। दाबले, हे आतमध्ये पूर्ण कनेक्टर जात नव्हतं त्या होलमधून आतमध्ये, तर दाबून काढलं आहे हा पूर्ण आता। आणि आता ही वायर पूर्ण काढून घेतली आहे, हे बघा ही वायर पूर्ण काढली आहे मी। आणि आता इथे मी कनेक्टर लावणार आहे, हा सेम असाच, हा बघा हा असा कनेक्टर मिळतो बाजारामध्ये, 50 रुपयामध्ये मिळतो। तर हा कनेक्टर इथे लावणार आहे मी। ते पहिल्यांदा घरी जातो आणि कनेक्टर लावून घेतो, आणि नंतर पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो। चला, ही आपण गाडीतून आणलेली वायर आहे, की जिथे कनेक्टर वे लावायचं होतं, आणि हे स्विच आहे ते मला फिक्स करायचं होतं। पण खूप प्रयत्न केला, ही स्विच काही फिक्स होत नाही आहे। त्यामुळे हे मी स्विच काढले, आतमध्ये सोल्डरिंग होतं, ते स्विच आता काढून टाकले मी असं, हे बघा। आणि हे 3 वायरी आहेत, तर ह्याला आता हा कनेक्टर इथे लावेल, म्हणजे हे बघा हा कनेक्टर आहे, आणि हे कनेक्टर ह्या स्विचला मी नवीन दुसरं स्विच आणले, दाखवतो तुम्हाला। ते ह्याच्यामध्ये लावले मी, बघा हे बघा इथे लावले स्विच, ते हे बघा इथे खाच मारली लहानशी, आणि इथे मी ते स्विच लावले। आणि हे बघा तो कनेक्टर जो आहे ना इथे लागेल, हा कनेक्टर, हा जो कनेक्टर आहे तो इथे असा लागेल, बघा। त्यामुळे आता मी इथे जॉईन मारतो, आणि मग गाडीकडे जाऊया आणि बघूया काय हे पूर्ण मॅच होतोय का स्विच फॉग लॅम्पला। हे इथे आता कनेक्टर हा मी ह्या वायरला कनेक्ट केला आहे, पूर्ण टेपिंग वगैरे करून झाले। आणि हा कनेक्टर आहे तो, हा बघा इथे हे स्विच आहे लावलेलं, ह्या स्विचला असं लागेल कनेक्टर। हा स्विचला असा कनेक्टर लागला की तयार झालं पूर्ण कनेक्शन। त्यानंतर हे स्विच अशा प्रकारे दिसेल।
इथे मला एक LED असलेलं स्विच लावायचं होतं, पण ते काही स्विच मला मिळालं नाही, म्हणून मी आता हे स्विच लावलं आहे. पुढे मागे जर मिळालं तर लावीन, बघू. पण हे आता एक फिक्स झालेलं आहे स्विच. पहिलं स्विच होतं ते हे असं इथे लटकायचं वगैरे, आणि ते खूप मोठं पण होतं. बघा, हे ते स्विच आहे, खूप मोठं होतं, पण आता हे खूप लहान आणि फिक्स स्विच झाले. तर चला आता गाडीकडे जाऊया आणि गाडीला कनेक्शन करून बघूया फॉग लॅम्प कसा रिझल्ट देत आहेत ते. गाडीकडे आलो आहे. आता ही जी वायर आहे ती पहिल्यांदा इथे टाकून घेतो आतून, पूर्ण इथून आतमध्ये तिकडे बाहेर बोनेटमध्ये, आणि मग कनेक्शन करून बघूया कसं काय फॉग लॅम्पचं रिझल्ट येतो. आधी पहिल्यांदा वायर टाकून घेतो मी. इथून पूर्ण अशी टाकायची आहे ती वायर, ह्या होलातून अशी येईल ती, हे बघा. तर ही पूर्ण वायर टाकून घेतो आणि नंतर तुम्हाला पुढचा रिझल्ट काय येतो दाखवतो. वायर आत टाकली आहे ही, बघा. ही आता टाकून घेतली इथे वायर, आणि ही इथे वायर टाकून तिकडून ती बाहेर काढली आहे, आणि ते तिकडसाठी पहिलं कनेक्शन करून घेतो आणि नंतर आतलं कनेक्शन करून घेऊया. आणि पहिलं इथलं कनेक्शन करून घेतो. थांबा, हां, इथलं कनेक्शन करून घेतो. हे कनेक्शन इथे बघा, हे इथे कनेक्शन केलं. इथलं कनेक्शन झालं आहे, बघा. इथलं हे कनेक्शन करून झालं आहे आपलं. आता आतमध्ये जाऊया. आतमध्ये हे कनेक्शन करून घेतो आता, आणि हे त्याच्यावरती लागणार आहे असं, आणि मग हे स्विच चालू होईल आपलं. आता हे आपण कनेक्शन इथे करतोय. ही वायर आहे ती बरोबर इथे लावून घेतोय, बघा. इथे बघा, ही इथे लावतोय अशी, हे बघा. ही आहे वायर ना, ते आपलं इथे लावतो. लावून झाली की आपली फिटिंग पूर्ण झाली आहे. असे बघा, ही आपली फिटिंग पूर्ण झाली. हे आतमध्ये लावण्यापूर्वी जरा थोडं त्याला टेप लावून घेतो, जेणेकरून हलता कामा नये, म्हणून जरा टेप लावून घेतो त्याला. गाडी चालवत असताना जर काही खड्डे बिड्डेत गेली तर हलता कामा नये, म्हणून हे इथे या ठिकाणी टेप लावतोय. या ठिकाणी टेप लावून घेतोय, हे बघा. म्हणजे बिलकुल हलणार नाही. पूर्ण टेप लावली की भीती नाही कसली. आपली गाडी जर हलली तर आपलं लूज कनेक्शन झालं तर जेव्हा पाहिजे ते आपण टेप काढून हे कनेक्शन काढू शकतो. तर हे अशा प्रकारे, हे बघा, अशा प्रकारे हे पूर्ण कनेक्शन करून झाले, आणि हे मी आता इथे लावून टाकतो. हे आता असं लावायचं इथे, हे लावतो पूर्ण. लावून झालं की झालं आपलं काम. तर हे इथे लावतो आधी, हे बघा. इथे पूर्ण लावून घेतो, मग आपलं काम पूर्ण झालं. तर आता हे लावून झालंय, हे झाले पूर्ण लावून. आणि हे आतमध्ये आहे ते स्विच आहे, हे बघा. छोटं दिसत पण नाही आता स्विच. ते पहिलं स्विच होतं, ते हे स्विच होतं, हे बघा, हे स्विच. आणि हे असं इथे लटकायचं, डबल टेपने लावलं तरी स्वतः राहत नव्हतं, असं खाली पडायचं, आणि एक 15 दिवसांनी वगैरे परत डबल टेप लावावी लागायची. तर हे आता स्विच इथे लावलं आहे. आता ह्याचा रिझल्ट काय येतो ते बघूया. आता पूर्ण झालेलं आहे. मला खरं इथे लावायचं होतं एक स्विच, पण हे असं स्विच मिळते का बघायचं होतं, पण मिळालं नाही. हे असं इथे लावायचं होतं, पण ते मिळालं नाही. पुढे मागे मिळालं तर बघू, लावू. नाहीतर आपलं हे स्विच आहे ते चांगलं आहे, दिसत पण नाही आणि व्यवस्थित दिसते. तर आता गाडी चालू करून आपण लाईट
काय देते रिझल्ट तो बघूया. तर गाडी आधी चालू करतो. गाडी चालूच आहे म्हणा, चावी लावलेली आहे. आता लाईट बघूया, ही लाईट चालू झाली आहे. व्हाईट आणि येलो मिक्स आहे. नाही सॉरी, ही हेडलाईट चालू झालेली आहे. ती हेडलाईट बंद करतो आधी. हां ही बघा, ही व्हाईट इथे चालू आहे, त्यानंतर येलो, त्यानंतर येलो आणि व्हाईट असे मिक्स. त्यामुळे ही चालू झाली आता. आणि ही हेडलाईट. तर अशा प्रकारे हे स्विच मी बदलले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला सांगा. आवडल्यानंतर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.